नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत बिल्डर डेव्हलपर प्रकाश कदम सर. नमस्कार. त्यांच्याबद्दल या त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल, त्यांच्या या क्षेत्रातले त्यांचे अनुभव कसे होते, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा लहानपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? तो अगदी लहानपणापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतचा आणि त्याच्यानंतर या क्षेत्राकडे कसा वळालात? ओके. तर त्याबद्दलचा काय सांगाल? मी LLB केलेलं आहे. हं. त्याच्या आधी BA केलेलं आहे इकॉनॉमिक्समधून आणि पॉलिटिकल सायन्समधून. हं. आणि त्याच्या आधी 10वी-12वी इथंच आमच्या इकडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केलेलं आहे. ओके. लँड डेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट हा आमच्या वडिलार्जित बिझनेस असल्यामुळे घरच्याच बिझनेसला मी जॉईन केलेला आहे. ओके. माझं शिक्षण आणि व्यवसाय यामध्ये एक वाक्य तर नाही आहे, पण त्याचं कारण आमच्या घरचाच व्यवसाय असल्यामुळे तो बिझनेस मी वडिलोपार्जित जो आहे तोच पुढे चालू ठेवलेला आहे. पण मग तुम्हाला दुसरं कुठल्या शिक्षणात आवड होती का? असं वाटत होतं का तेव्हा हे काहीतरी करून बघावं, मित्र पण ते करतायत तर? नाही, मला ऍक्च्युली लॉचीच आवड होती म्हणून मी लॉ केलं पहिल्यांदा. पण मला असं दुसरा प्रश्न मग विचारायचा आहे. आता तुम्ही एवढे यशस्वी आहात या क्षेत्रात, इतकं वर्ष काम केलंय, तर प्रत्येक बिल्डर डेव्हलपरनं लॉ करणं आवश्यक आहे का? अगदी गरजेचं आहे. होय. कारण लँड रिलेटेड जे काही कायदे आहेत त्याची जर जाण आपल्याला नसेल, त्याची जाणकारी आपल्याला नसेल, तर मला नाही वाटत एक तर अशा बिल्डर डेव्हलपरनी आपल्या ऑफिसमध्ये इन हाऊस काही लॉयर्स अपॉइंट करून ठेवलेले असले पाहिजेत. तरीही एक प्राथमिक आपल्याला थोडंसं कायद्याबद्दलचं, महसुलातलं आणि जमीन महसुलातलं दोन्हीचं थोडंसं नॉलेज असणं कधी गरजेचं आहे. ते फायद्याचंच होणार आहे. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की त्या शिक्षणात ह्याचा काहीतरी थोडा अंतर्भाव केला पाहिजे असं. हो. आणि दुसरा एक लॉचा फायदा असा असतो की तुम्ही लोकांची कम्युनिकेशन फार चांगलं करू शकता असं. आणि या क्षेत्रात तेही महत्वाचं आहे, कारण तुम्हाला ग्राहकांकडे पण एका बाजूने बोलायचं असतं, एका बाजूने त्या क्षेत्रातल्या वेंडर्सकडेही बोलायचं असतं. त्यानंतर आता तुम्ही हे क्षेत्र इतके वर्ष बघताय, तर यातलं तंत्रज्ञान म्हणजे तुम्ही म्हणला की तुमची तशी दुसरी पिढी आहे या क्षेत्रात काम करणारी, तर हे तंत्रज्ञान पण तुम्ही बदलताना बघताय या क्षेत्राबरोबरचा. तर यात बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा आता तुम्हाला रोजच्या या कामामध्ये कसा होतो, त्याबद्दल काय सांगाल? खूप फायदा होतो. पूर्वी जमीन रिलेटेड जर बोलायचं झालं तर पूर्वी जमिनीची मोजणी करण्याकरता आणि त्या मोजणीची ॲक्युरेसी, या दोन्ही गोष्टी आत्ताचं तंत्रज्ञान आणि पूर्वीची मोजणीची पद्धत याच्यामध्ये इतका जमीन आसमानचा फरक आहे. आता आपण रोवर मशीनद्वारे GPS द्वारे मोजणी करतो आणि पूर्वीची जी मोजणी असायची ते टेबलवरती सुईच्या टोकानं ते नॉर्थ पोल वगैरे असं ते करायचं. त्यामध्ये चुका पण व्हायच्या आणि लोकांना ते मान्य नसायच्या काही मोजण्या. आणि त्याची ॲक्युरेसी जशी 100% वाढलेली आहे, त्याचप्रमाणे त्याचं स्पीडही वाढलेलं आहे. पूर्वीची मोजणी करण्याची साधारण कालावधी 6-7 महिन्याचा असायचा, ते आता 1 महिन्यामध्ये आपल्याला मोजणी करून मिळते. दुसरं तंत्रज्ञान असं आहे की कम्प्युटराइज्ड सातबारे उतारे. आता नवीन येऊ घातलेलं तंत्रज्ञान असं आहे की ते आधारशी लिंक असलेले सातबारा उतारा किंवा लँड पासपोर्ट वगैरे. याच्यामुळे काय होणार आहे की जे काय या क्षेत्रामध्ये जी फसवाफसवी होती जमिनीच्या बाबतीतली, की एकच जमीन 2-3 लोकांना विकणे किंवा विकण्याचा करार करणे, या गोष्टी आता इथून पुढे टाळल्या जातील. बरोबर. दुसरं आणखीन एक असं विचारायचं लँड डेव्हलपर म्हणून पण, की साधारणपणे जमीन घेण्यासाठी, कारण जमिनीतली गुंतवणूक ही सर्वोत्कृष्ट मानली जाते आजपर्यंत सुद्धा. तर ती घेताना जनरली काय काळजी घेतली पाहिजे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? काय कागदपत्रांची तपासणी बेसिक तरी बघितली पाहिजे? बरोबर. तर त्याबद्दल पण तुमच्याकडे नाही काय? येस. आता एखाद्या रिटायर्ड व्यक्तीला किंवा एखाद्या होतकरू नवीन सर्व्हिसला लागलेल्या व्यक्तीला मला एक रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्लॉटची गुंतवणूक करायची आहे असं जेव्हा त्याच्या मनात येतं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी नगरपालिका हद्दीमध्ये किंवा महापालिका हद्दीमध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे, त्या प्लॅनमध्ये आपण मार्क करून ठेवलेली किंवा आपण चॉईस करून ठेवलेली जमीन त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कुठे येते? येलो झोनमध्ये येते, रेसिडेन्शियल झोनमध्ये येते, ॲग्रिकल्चरल झोनमध्ये येते, नो डेव्हलपमेंट झोनमध्ये येते किंवा बायोडायव्हर्सिटी BDP म्हणतो आपण, त्या भागात येते. ज्याचे खरेदीपत्र होत नाहीत, ज्याच्यामध्ये बांधकाम परवानगी मिळत नाहीत,
अशा काही जमिनी आहेत ज्याला आपण नो डेव्हलपमेंट झोन, हाय फ्लड झोन किंवा रस्त्याचं आरक्षण आहे किंवा कुठल्या तरी अन्य गोष्टीचं रिझर्वेशन आहे, अशा जमिनीची खरेदी विक्री होत नाही. बाय चान्स काही कारणानं ती खरेदी विक्री झाली तर तिथं आपल्याला बांधकाम परवानगी मिळत नाही. त्याकरता सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे महापालिकेचा किंवा नगरपालिकेचा, तो डेव्हलपमेंट प्लॅन आपण अभ्यास करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर वकिलांच्याकडून त्याचा सर्च रिपोर्ट घेतला पाहिजे. किमान एक 30 वर्षाचा सर्च घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये या जमिनीमध्ये काही दावे आहेत का, कुठल्या बँकेचं कर्ज प्रकरण आहे, त्याच्यावर बोजा आहे, जप्ती आहे, असं काय आहे का, एखादा वारस त्यामध्ये चुकून राहून गेलेला आहे जो पूर्वीच्या 7-12 उतार्यामध्ये आहे आणि नवीन 7-12 उतार्यामध्ये नाही, या सगळ्या गोष्टी वकील चेक करतात. त्यासाठी एक सर्च रिपोर्ट घेणं गरजेचं आहे. जमीन खरेदी करण्यापूर्वी 1 महिन्याची जाहीर नोटीस आपण पेपरला देणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जनतेला कळेल की आपण या जमिनीबाबतचा व्यवहार होतोय आणि कुणाच्या तरी माध्यमातून आपल्यापर्यंत लक्षात येईल की या जमिनीत काहीतरी अडचण आहे, लिगल अडचण आहे, की जमीन एकाची आहे विकतोय दुसरा, असं काही आपल्याला ते कळावं म्हणून आपण जाहीर नोटीस एक देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जमिनीचा 7-12, जमिनीचा मोजणी नकाशा, त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड बिगर शेती ऑर्डर, अंतिम मंजुरी नकाशा, या सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जनरली आजकाल काय ट्रेंड आहे की जमीन विकत घेत असताना जमिनीची सरकारी किंमत आणि जमिनीची मार्केट व्हॅल्यू याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि लोकांची फसगत इथंच होते की मार्केट व्हॅल्यू प्रमाणे आपण जेव्हा पैसे देतो आणि खरेदी पत्र मात्र सरकारी किमतीप्रमाणे करतो. माझा सल्ला असा राहील की हे नाही करेल तेवढं तितकंसं ते सेफ आहे. जेवढ्याचा आपला व्यवहार आहे तेवढ्याच खरेदी पत्र करणं कधीही इष्ट ठरतं. ही जशी काळजी घेतली पाहिजे की प्लॉट घेताना, तशीच एक काळजी फ्लॅट घेताना सुद्धा घेतली पाहिजे, कारण आपण या क्षेत्रामध्ये सुद्धा फसवाफसवी अजून बघितलेली. तर त्यातल्या पण अशा काही महत्वाच्या बाबी तुम्ही सांगू शकाल का? सर्वात प्रथम नगर परिषदेचा बांधकाम परवाना, तो बांधकाम परवाना जसा आहे तसंच बांधकाम झालेलं आहे का, कम्प्लिशन सर्टिफिकेट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, याची नगरपालिकेकडून आपल्याला खात्री करून घेता आली पाहिजे की याच इमारतीचं. दुसरं, त्याचं रेरा रजिस्ट्रेशन आहे का, रेराच्या साईटवरती जो बांधकाम परवाना आहे तोच आपल्याला बिल्डर दाखवतोय का, या गोष्टी वकिलांच्याकडून तपासून खरेदी करायला काहीच अडचण नाही. बरोबर आहे. पुढचा आणखीन एक प्रश्न असा आहे या सगळ्यापेक्षा वेगळा, ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं तर एक बिल्डर डेव्हलपर म्हणून पण आणि सांगलीचा रहिवासी म्हणून पण, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, मी त्याच्यावर आणखी थोडंसं व्यापक असं सांगेन की सांगली जिल्ह्याचा म्हणण्यापेक्षा एकूणच हे जे रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये टॅक्सेसचा इतका किचकट प्रकार दुसऱ्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नाहीये. म्हणजे जीएसटी हा बांधकाम चालू असलेल्या प्रोजेक्टला लागू आहे, बांधकाम पूर्ण झालेल्या प्रोजेक्टला लागू नाहीये. जीएसटी कॉन्ट्रॅक्टरला लागू आहे परंतु कस्टमरला द्यायचं नाहीये. कॉन्ट्रॅक्टरने सिमेंटवरती 28%, स्टीलवरती 18% जीएसटी भरायचा, परंतु जो फ्लॅट धारक आहे, जो खरेदी घेणार आहे, तो अफोर्डेबल होम्समध्ये असेल तर त्याला 1%, अफोर्डेबल होम्सच्या वरचा असेल तर त्याला 5%, कधी 12%. याच्या इतकं कन्फ्युजन जगात कुठंच मी पाहिलेलं नाहीये. आणि या एकट्या जीएसटी प्रकरणामुळे आता कितीतरी डेव्हलपर बिल्डर्स या म्हणजे या इंडस्ट्रीपासून लांब जायला लागलेले आहेत. त्याशिवाय इन्कम टॅक्स आहे, नगरपालिकेचे भरपूर टॅक्सेस आहेत, प्रीमियम आहेत. अशा ह्या टॅक्सेसच्या माऱ्यामुळं ऑलमोस्ट गव्हर्नमेंट 35% भागीदार झाल्यासारखं या इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे. आणि हा जो घातक परिणाम ह्या इंडस्ट्रीवर असा होतोय की त्याच्यामुळे अल्टिमेटली कस्टमरलाच हे सगळं भरावं लागणार आहे. त्याच्यावर कुणीतरी उठाव करून निर्णय झाला पाहिजे. त्याच्यावर काम तर नक्कीच केलं पाहिजे. तुम्ही म्हटलं फार ही जटिल आणि फार वेगळीच समस्या आहे सगळी जीएसटीची. पण मग तुम्हालाच काय वाटतं की शासनानंच मग काय पावलं उचलली पाहिजेत? म्हणजे जो प्रश्न तुम्ही मांडलात तर तुम्हालाच मी विचारतो की तुमच्या डोक्यातलं सोल्युशन काय आहे मग या सगळ्यावर?
एका वाक्यात असं सोल्युशन देता येणार नाही, कारण त्याचे वेगवेगळे रिपल्केशन्स आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण एक टॅक्सेस मोजायचे झाले तर 6% स्टॅम्प ड्युटी, 1% रजिस्ट्रेशन फी, 12% GST, इतकं भरल्यानंतर कस्टमरला त्याची प्रॉपर्टी मिळते. मग हे सगळं जेव्हा तो पे करतो तेव्हा त्यानं ऑलरेडी 30% इन्कम टॅक्स भरलेला असतो. हे सगळं केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं असं की मी जो प्रॉपर्टी घेतलेली आहे ती X किमतीची आणि त्याच्यावरचे टॅक्सेस Y किमतीचे, आणि मग हे कुठेतरी इतकं म्हणजे ह्याचं जे काय म्हणू आपण इक्वेशन इतकं वाईट आहे. त्यामुळं रिअल इस्टेट इंडस्ट्री थोडीशी डिक्लाइन मोडमध्ये आहे. आता तुमचा प्रश्न होता की मग ह्याच्यावर काय मार्ग असू शकतो. तर ह्याच्यावर टॅक्सेस कमी करणे किंवा वाढवणे किंवा त्याचे सोर्सेस जे इतके करून ठेवलेले आहेत त्यापेक्षा वन स्टॉप आता बऱ्याच ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये म्हणजे दुबई सारख्या याच्यामध्ये 0% रजिस्ट्रेशन आहे, 0% टॅक्सेस आहेत, 0% टॅक्सेस आहेत परंतु रजिस्ट्रेशन 1% आहे. तिथं GST नाहीये, तिथं त्यांचं व्हॅट असेल समजा तर तो व्हॅट ऍब्झॉर्ब केलेला आहे कॉन्ट्रॅक्टरनीच. कॉन्ट्रॅक्टरच्याच खर्चामध्ये तो ऍब्झॉर्ब होऊन कॉन्ट्रॅक्टरने एक रेट घेतलेला आहे. त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की दुबईची रिअल इस्टेट इंडस्ट्री इतकी त्याकरताच बूमिंग आहे की जवळपास तिथं एखाद्याने फ्लॅट घेतला आणि मुंबई किंवा विटा किंवा सांगली या ठिकाणी एखाद्याने फ्लॅट घेतला तर त्याला द्यावे लागणारे टॅक्सेस आणि दुबईमध्ये द्यावे लागणारे टॅक्सेस जवळपास 50% फरक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या करायची फार गरज आहे एकंदर या इंडस्ट्रीला पुन्हा एकदा ती ऊर्जित अवस्था द्यायची असेल तर. बरोबर आहे. अगदी शेवटच्या टप्प्याकडे येते म्हणजे आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टला वापरलाय कारण तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? बिलकुल, आम्ही सेकंडरी मार्केटचे स्टील पण वापरतो, प्रायमरी पण वापरतो. टाटा असेल, JSW असेल, आयकॉन असेल. कॉन्ट्रॅक्टर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओनरचं जे काही रिक्वायरमेंट असेल किंवा आर्किटेक्टची रिक्वायरमेंट प्रमाणे ते सांगतील ते स्टील आम्ही वापरत असतोय. आयकॉन सुद्धा एक चांगला ब्रँड आहे. FE 500 आणि 550 हे दोन्ही त्यांचे चांगले कोरायजन फ्री असे ब्रँड आहेत आणि आम्हाला त्यांची सेवा पण चांगली मिळते. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे नवीन तरुण येत आहेत, इंजिनियर्स येत आहेत आणि किंवा ज्यांना बिल्डर डेव्हलपर व्हायचंय म्हणून सुद्धा येत आहेत, तर त्यांना इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून आणि यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही काय यशाचा मंत्र द्याल? मंत्र असंच नाहीये, पण आता हे फील्ड असं नवीन एखादा होतकरू जस्ट पास आउट झालेला जो आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर आहे त्यांना ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये एंट्री खूप अवघड आहे. कारण इथं खूप मोठे मोठे डेव्हलपर आणि बिल्डर ऑलरेडी इस्टॅब्लिश होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना जे जमलेलं नाहीये ते एकटा सिव्हिल इंजिनियर काय करू शकेल असं ते स्कोप राहिलेलं नाहीये. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, सिव्हिल इंजिनियर झाला की छोटे छोटे गावातलीच 2 घरं बांधली, 3 घरं बांधली, परत ह्याचं काहीतरी काम केलं, त्याचं काहीतरी, असं ते शक्य होतं. आता तो ट्रेंड बदललेला आहे की ज्याला कुणाला बांधकाम करायचं आहे तो ब्रँडेड नावच बघणार, ब्रँडेड कॉन्ट्रॅक्टर बघणार आणि नवीन ज्याला अनुभव नाहीये त्याला ते काम मिळणार नाही. त्याकरता नवीन जो होतकरू सिव्हिल इंजिनियर पासआउट झालेला आहे, आर्किटेक्ट पासआउट झालेला आहे, त्यांनी असंच कुठल्या तरी फर्ममध्ये सुरुवातीला 2-5 वर्ष अनुभव घेण्यासाठी काम केलं पाहिजे. ते बिल्डर डेव्हलपर प्रकाश कदम सरांनी त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा जाता सगळ्यात सांगितला, तो म्हणजे या क्षेत्रात अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे जर तुम्हाला मोठी झेप घ्यायची असेल तर 2 पावलं पहिल्यांदा मागे यावं लागतं आणि त्याच्यानंतर ती झेप घ्यावी लागते. तसं सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही आधी एक अनुभव घ्या. स्वतःकडे जर ती अनुभवाची शिदोरी असेल तर यशाची इमारत तुम्ही नक्की बांधू शकता. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.